आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि प्रोटीनने भरलेली सोयाबीनची भाजी. ही भाजी इतकी टेस्टी आहे की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होणारी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजची झणझणीत सोयाबीनची भाजी. सगळ्यात पहिले हे काम करायचं आहे की आपल्याला सोयाबीन जी आहे ती पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे. थंड पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवायची 1-2 तास. त्यानंतर सोक करून घ्यायची. स्वच्छ अशी ती धुवायची सोयाबीनची वडी आणि पाण्यातून स्वच्छ अशी सोक करून घ्यायची आहे. या ठिकाणी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी टाकायची आहे सुरुवातीला. मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं. या ठिकाणी आपण जिरं टाकत आहोत. जिरं आणि मोहरी छान झाली की त्यामध्ये थोडासा हिंग टाकून द्यायचा. हिंगने खूप अशी छान चव येते भाजीला. या ठिकाणी टाकायचं आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. लसणाने पण खूप छान अशी चव येते. आणि या ठिकाणी घेतलेला आहे एक चिरलेला कांदा. कांदा पण आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की या ठिकाणी टाकायचे आहे 1 चमचाभर चटणी, अर्धा चमचाभर आपल्याला घ्यायची आहे हळद. या ठिकाणी आपण घेतलेली आहे अर्धा चमचा हळद. या ठिकाणी घ्यायची आहे धना पावडर 1 चमचाभर आणि 1 चमचाभर घेतलेली आहे कश्मीरी लाल मिर्च. या मिरचीने आपल्याला भाजीला खूप छान असा कलर येतो, कारण ती फिकी असते त्यामुळे त्याच्याने भाजी तिखट अजिबात होत नाही, फक्त कलर येतो. कलरसाठी ही चटणी वापरलेली असते. सुके मसाले जास्त फ्राय करायचे नाही आहे, कारण ते जास्त फ्राय केले की ते तेलामध्ये जळून जाण्याची दाट शक्यता असते, म्हणून जास्त फ्राय करायची नाही आहे. या ठिकाणी आपण एक चिरलेला मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. या स्टेजवरती टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो सॉफ्ट होऊन जाईल. त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. या ठिकाणी आपण बघतात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाने ना हा जो टोमॅटो असतो तो खूप लवकर सॉफ्ट होऊन जातो. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत. या ठिकाणी बघू शकतात मी झाकण ठेवून दिलं होतं आणि आपला जो टोमॅटो आहे छानसा सॉफ्ट झालेला आहे. त्याला स्मॅश करून घ्यायचा याच्याने, चमच्याने. आणि या ठिकाणी आपण टाकत आहोत सोयाबीनची वडी. संपूर्ण जी आपण सोयाबीन सोक करून ठेवलेली होती ती सोयाबीनची वडी टाकून द्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणी पण टाकू शकतात. मी पाणी टाकलेलं नाही आहे, कारण मला कोरडी बनवायची होती. या ठिकाणी कोथिंबीर टाकून दिलेलं आहे. आणि ही जी भाजी आहे ती माझी 11 वर्षाची मुलगी आहे, तिने बनवलेली आहे आणि मी शूट करत होते आणि ती भाजी बनवत होती. या ठिकाणी बघू शकतात की आपण मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा भरून. आपण सुरुवातीला टोमॅटोमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मिठाची क्वांटिटी टेस्ट करूनच टाकायची आहे. सगळं हलवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून तिला 1 ते 2 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तिला वाफायला जास्त वेळ लागत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली जी भाजी आहे सोयाबीन वडीची ती तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करायला विसरू नका, तर लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा आजची भाजी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.